हे 200 रुपयाचं पारितोषिक प्रथम त्या काय नाव विघ्नार्थ यांच्याकडनं मी कुणाल शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे 200 रुपयाचं पारितोषिक या उत्कृष्ट खेळाडूला ज्यांनी सुंदर अशी झेल घेतलं हॅलो हे पहिले यांचे करून करतो ते टेन्शन नका आणि नंतर तुमचे इथे हां यांना पहिले हॅलो पारितोषिक वितरण सोहळा आपण सुरू करणारच आहोत मात्र तत्पूर्वी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी विनंती करतोय जीवन चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर स्वप्नील दगडे साहेब युवासेना विभागाधिकारी यांना सन्मानित करायचे आहे जीवन चौधरी आपल्या शुभ हस्ते स्वप्नील दगडे युवासेना विभागाधिकारी यांना आपण मायेची शाल सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे मायेची भगवी शाल त्यानंतर कल्पेश भोईर यांना मी विनंती करतोय की उपस्थित मान्यवर अक्षय महाडिक उपशाखा प्रमुख यांना देखील सन्मानित करायचं आहे कल्पेश भोईर आपण यायचं आहे कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते अक्षय महाडिक उपशाखा प्रमुख यांना सन्मानित केले जाते आणि त्यानंतर मी विलास दादा भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते संजय घुमा यादव यांना सन्मानित करायचं आहे कारण खूप मोठं योगदान आहे त्यांचं जर पाहिलं 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्याकडनं आलेली आहे आणि त्याचबरोबर रोज आमच्या खेळाडूंसाठी पारितोषिक लावत असतात संजय घुमा यादव यांना सन्मानित करायचं आहे आणि त्यानंतर निश्चितच बघा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी निश्चितच मोलाचं सहकार्य केलं आहे बहुमूल्य योगदान ज्यांचं आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भव्य दिव्य असं व्यासपीठ एक कॉमेंट्री बॉक्स आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी प्रेक्षक दालनं आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेली आहे आमचा आवाज प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्याचबरोबर अतिशय सुमधुर गाणी हिंदी मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा ज्यांनी सादर केला ते म्हणजे जय गणेश मंडप डेकोरेटरचे आमचे आदरणीय दिनेश भोईर यांचा या ठिकाणी सत्कार केला मी हेमंत भोईर यांना विनंती करतोय ऑपरेटर विकी भोईर त्याचबरोबर दिनेश भोईर हेमंत भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी भव्य दिव्य असं एक अतिशय चांगलं व्यासपीठ त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स त्यानंतर हे मैदान ज्यांनी सजवलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे एकूण 13 टॉवर्स आणि त्यानंतर 13 टॉवर्स जर पाहिलं तर 27 फोकस आहेत 27 फोकस लावण्यात आलेले आहेत अतिशय चांगली विद्युत रोषणाई त्यांनी निर्माण केली आणि त्यानंतर ही स्पर्धा ज्यांनी पहिल्या दिवशी आणि आजच्या शेवटच्या दिवशी ही स्पर्धा ज्यांनी घराघरामध्ये पोहोचवली या स्पर्धेला प्रसिद्धी मिळवून दिली खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून दिली आमच्या आयोजकांना प्रसिद्धी मिळवून दिली ते म्हणजे GTCचे आमचे निश्चित जल्पेश भोईर ग्लोबल टेनिस क्रिकेटचे यायचं या ठिकाणी सूरज म्हात्रे ऑपरेटर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटचे टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या विलासदादा भोईर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी आपण सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे सूरज भोईर ऑपरेटर GTCचे टाळ्या होऊन जाऊ द्या
आणि त्यानंतर निश्चितच बघा आम्ही अनेक ठिकाणी समालोचन करतो, खूप मोठमोठ्या स्पर्धामध्ये आम्ही पाहत असतो, अनेक समालोचन आमच्या सोबत असतात, दिग्गज समालोचक असतात, त्यांच्या हाताखाली आम्हाला कामं करावी लागतात. मात्र इथे एक चिमुरडा आम्हाला एक हिरा सापडला आडिवली गावचा, ज्याने सर्वांची मनं जिंकली. अतिशय चांगलं समालोचन केलं, वय वर्ष 15 वर्ष. आणि याच्या समालोचनाची जर आपण पाहिली तर प्रत्येक ठिकाणी चर्चा होती, पूर्ण डोंबिवलीमध्ये विभागामध्ये, या सर्व विभागामध्ये. आणि आज आमच्या मान्यवरांनी देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि त्याला आमंत्रित देखील केले एक मोठ्या स्पर्धेसाठी ओरम क्रिकेटच्या. आणि तो समालोचक आहे शुभम राऊत, याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. टाळ्या वाजवू द्या शुभमसाठी. अशोक भोईर यांना विनंती करतोय आपण यायचंय. अशोक भोईर यांच्या शुभ हस्ते शुभम राऊत, नवोदित समालोचक, एक स्टार चिमुरडा या ठिकाणी पाहतोय आपण. शुभम राऊत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे अशोक दादा भोईर या ठिकाणी त्याला बक्षीस देत आहेत, शाबासकी देत आहेत. हॅलो हॅलो. आणि आमचे दुसरे निवेदक ज्यांनी निवेदक विनोद पाटील ज्यांनी या 5 दिवसाच्या या मॅचिंगमध्ये सर्वांचं आपलं मन जिंकली व आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मनमुग्ध केलं, असं हे विनोद पाटील याचंही आमच्या आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. मी विलास भोईरदादा यांना विनंती करतो की आपण विनोद पाटील यांचं शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. विनोद पाटील. आणि या ठिकाणी आपण आणखीन एक व्यक्तिमत्वाचा सत्कार करणार आहोत. वयवर्ष 47 असून देखील आजही दर्जेदार गोलंदाजी करतायत. आणि आज जर पाहिलं तर आज आणि त्या दिवशी परवाच्या दिवशी देखील जबरदस्त कामगिरी, सर्वांची मनं जिंकली होती. 47 वय. कोण म्हणतं माणूस म्हातारा होतो म्हणून क्रिकेट सोडतोय, माणूस क्रिकेट सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो. आणि यावेळेस तुषार मामा एव्हरग्रीन यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. रामदास ढोणे यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते तुषार मामासाठी टाळ्या जाऊ द्या. वयवर्ष 47. चेंडूला वेग किती आहे बघा. सर्वात वेगवान गोलंदाज जर कोण असेल या स्पर्धेतला तर तुषार मामा. तुषार मामा वयवर्ष 47. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, अतिशय वेगवान गोलंदाजी. शाबासकी या ठिकाणी देत असताना आमचे मान्यवर. आणि त्यानंतर आपण आता वळूया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आज आपण एक प्रेक्षणीय सामना दरवर्षी आपण खेळत असतो लहान मुलांचा, आणि तो सामना आपण सुरुवातीला या ठिकाणी सुरू केला होता. तो सामना या ठिकाणी निश्चितच पाहिलं तर नॉट ओनली भोईर वर्सेस जयदुर्गा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान झाला होता. तो सामना जिंकला होता नॉट ओनली भोईर या संघाने. आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता मनीष भोईर.
मी विनंती करतोय कल्पेश भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते मनीष भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अतिशय चांगली फलंदाजी आणि तितकीच उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि आपल्या गोलंदाजीच्या बळावर या खेळाडूने सामना जिंकून दिला होता आणि त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जातोय. आणि ह्याच सामन्यातला आपण या ठिकाणी निश्चितच आपण जर सांघिक पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. नॉट ओनली भोईर वर्सेस जयदुर्गा स्पोर्ट्स. या सामन्यातला जो रनरअप संघ ठरलाय नॉट ओनली भोईर वर्सेस जयदुर्गा स्पोर्ट्समध्ये तो संघ या ठिकाणी रनरअप संघ ठरलाय जयदुर्गा स्पोर्ट्स. यायचं आपण जयदुर्गा स्पोर्ट्स संघाने यायचं आहे, सर्वांनी वर यायचं आहे. मी विनंती करतोय कुणाल दादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते जो रनरअप संघ जयदुर्गा स्पोर्ट्स प्रेक्षणीय सामना झाला होता त्यांना या ठिकाणी ही ट्रॉफी दिली जाते. टाळ्या होऊन जाऊ द्या जयदुर्गा स्पोर्ट्स संघासाठी. त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी मेडल दिले जात आहेत. सिल्वर मेडल उपविजेतेपद ज्यांनी पटकावलं होतं जयदुर्गा स्पोर्ट्स आणि त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलं सामना जिंकला होता जो संघ चॅम्पियन ठरला होता या सामन्यामध्ये तो संघ नॉट ओनली भोईर हा संघ यायचा या संघाच्या सर्व खेळाडूंनी. मी विनंती करतो कैलास शिंदे यांना माननीय कैलास शिंदे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते नॉट ओनली भोईर या संघाला आपण या ठिकाणी पारितोषिक द्यायचं आहे. ट्रॉफी नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. नॉट ओनली भोईर ग्रुपचा तो आवाज लय आहे भारी. विलास भोईर नानाचा नाव गाजतय कल्याण शहराला. विलास भोईर या ठिकाणी बघा जिल्हा परिषद शाळेसाठी देखील आमच्या या जयदुर्गा क्रीडा मंडळ व आईगाव देखील यांच्या वतीने लेझिम आणि डंबेल्स या ठिकाणी दिले जाते या शाळेसाठी जी जिल्हा परिषद शाळेसाठी पिसवलीची शाळा. विनंती करतोय विलास भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते जिल्हा परिषद शाळेचे आमचे मुख्याध्यापक आदरणीय अजय पाटील सर यांना या ठिकाणी लेझिम आणि डंबेल्स सुपूर्द करायचे आहेत. अतिशय चांगली संकल्पना बघा लेझिम आणि डंबेल्स या ठिकाणी दिले जात आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मी विनंती करतोय अजय पाटील सर यांना की फायनलचा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. अंतिम सामन्यामध्ये ज्याने आपल्या संघाचा निसटता विजयश्री खेचून आणला आणि आपल्या संघाला चॅम्पियन पद पटकावून दिलं आहे तो मॅन ऑफ द मॅच ठरला आहे निलेश. 18 धावांची खेळी निलेश. अजय पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाणार आहे. निलेश यायचं निलेश लवकर. टाळ्या जाऊ द्या निलेशसाठी. 18 धावा. अठरा धावांची खेळी इथे केलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये निलेश अजय पाटील सर यांच्याकडे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारत असताना त्यानंतर
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा, ज्याने जबरदस्त ग्राउंड फिल्डिंग त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे झेल देखील त्याने पकडले होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देण्यासाठी मी जीवन चौधरी यांना विनंती करतो की आपण यायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जीवन चौधरी यांना विनंती करतोय आपण यायचं या ठिकाणी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय स्वरा 11चा प्रशांत. जीवन चौधरी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशांत याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. स्वरा 11चा प्रशांत जबरदस्त झेल त्याने पकडला होता, झेप घेऊन आणि त्याचा अनेक झेल त्यांनी पकडले पूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर भल्या भल्या फलंदाजांना इथे नाचवलं, फलंदाजीवर फलंदाजावर अंकुश लावलं, विकेट्स त्यांनी घेतल्या, विकेट टेकिंग गोलंदाजी केली. आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी नागेश भोईर यांना विनंती करतो की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. उत्कृष्ट गोलंदाजाची ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा, ज्याने 12 गडी बाद केले होते पूर्ण स्पर्धेमध्ये, जबरदस्त गोलंदाजी भेदक मारा केला, तो गोलंदाज ठरलाय पांड्या. विक्ट्रीचा पांड्या. नागेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. पांड्या उत्कृष्ट गोलंदाज. थँक्यू. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, ज्याने पूर्ण स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा काढल्या, जबरदस्त फटकेबाजी केली चौफेर, आपल्या संघाच्या हितासाठी जबरदस्त कामगिरी केली, असा फलंदाज हे ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर शुक्ला यांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय या स्पर्धेचा, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली, धावा काढल्या, प्रत्येक सामन्यामध्ये सातत्य दाखवलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय या स्पर्धेचा, त्याने 85 धावा कुठल्या पूर्ण स्पर्धेमध्ये, तो फलंदाज ठरलाय निलेश विक्ट्री संघाचा. सहा सामन्यामध्ये 85 धावा तब्बल कुठल्यात, जबरदस्त कामगिरी निलेश विक्ट्री संघाचा. आणि त्याचबरोबर बॅट देखील या ठिकाणी, बॅट देखील आहे, थांबायचं निलेश, बॅट देखील या ठिकाणी. गोविंद भोईर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते ही बॅट निलेशला द्यायची आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजाला देखील या ठिकाणी बॅट आहे. तर पांड्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो की पांड्या परत एकदा यायचं आहे व्यासपीठावर. उत्कृष्ट फलंदाजाला बॅट देखील आहे, या ठिकाणी बॅट दिली जाते. त्याचबरोबर गोलंदाजाला देखील या ठिकाणी बॅट दिली जाते. रघुनाथ माळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही बॅट द्यायची आपण पांड्याला. पांड्या यायचं आहे, पुन्हा एकदा यायचं पांड्या. मात्र आपण या ठिकाणी सांघिक पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात करतोय. मात्र इथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण तो शेवटला देणार आहोत. ते सस्पेन्स आहे, खूप मोठं सस्पेन्स आहे. सुरुवात आपण करणार आहोत चतुर्थ पारितोषिक, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक हे देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय रतन चांगो पाटील साहेब, त्याचबरोबर श्री रामदास ढोणे साहेब. आणि पारितोषिक स्वर्गीय मदन नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. मी विनंती करतोय रतन चांगो पाटील साहेब, रामदास ढोणे साहेब आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय त्या संघाने यायचे पुढे. RKCC संघ, RKCC संघ यायचे आपण. भव्य दिव्य अशी ट्रॉफी, त्याचबरोबर 11,111 रुपये रोख. RKCC हा संघ आपण पाहू शकता, आडिवलीचा हा संघ. टाळ्या होऊन जाऊ त्या संघासाठी, जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये हा संघ परास्त झाला, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर
त्यांना इथे समाधान मानावं लागलं. आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपण चेक दिला जातोय. ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेक दिला जातोय त्याच प्रकारे हा चेक आपण पाहू शकता. 11,111 रुपये व एक ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी. चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय कारण उपांत्य फेरीमध्ये हा संघ परास्त झाला, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलंय. RKCC आडिवलीचा हा संघ. टाळ्या येऊ द्या जरा या संघासाठी, जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय किरण शेठ ठोंबरे साहेब, स्वर्गीय चंदू शेठ ठोंबरे स्मृती चषकचे प्रमुख आयोजक, यांना विनंती करतोय. किरण शेठ ठोंबरे, त्याचबरोबर माननीय श्री गणेश शेठ ठोंबरे, सरपंच खोणेगावचे. ही ट्रॉफी मदन नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकाची. ही ट्रॉफी ज्या संघाने पटकावली तो संघ आहे साई एकविरा संघ. साई एकविरा संघ जबरदस्त कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये, मात्र सेमीफायनल मध्ये हा संघ परास्त झाला, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागले. साई एकविरा संघ, किरण शेठ ठोंबरे, त्याचबरोबर आदरणीय गणेश शेठ ठोंबरे साहेब यांच्या शुभ हस्ते 11,111 रुपयेचा चेक आणि त्याचबरोबर एक ट्रॉफी. ट्रॉफी आपण पाहतोय मदन नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ. मात्र चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक होतं ते स्वर्गीय जगन्नाथ महादू टावरे यांच्या स्मरणार्थ संदीप टावरे यांच्याकडनं चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी होती. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाकडे. हे बक्षीस आम्हाला देण्यात आलेले आहे स्वर्गीय सखूबाई वामन भोईर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे. मी विनंती करतोय आदरणीय श्री अनिल दिनकर शेठ पाटील, त्याचबरोबर श्री मनोज आसाराम तिवारी या दोन व्यक्तींना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरण करायचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलं आहे तो संघ आहे स्वरा CC. टाळ्या जाऊ द्या स्वरा CC. जबरदस्त सामना शेवटचा रंगला होता. सर्व संघातील खेळाडूंनी यायचे स्वरा CCच्या, मात्र इथे जबरदस्त सामना रंगला होता. मात्र हा सामना निश्चितच त्यांना गमवावा लागला आणि उपविजेता पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. स्वरा CC अनिल पाटील साहेब, मनोज तिवारी साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारत असताना रोख रक्कम रुपये 25,555. टाळ्या वाजवू द्या स्वरा CC संघासाठी. उपविजेता संघ या ठिकाणी ठरलाय. आणि त्यानंतर विनंती करतोय आदरणीय कैलास लखा शिंदे व त्याचबरोबर आमचे आदरणीय श्री कुणाल दादा पाटील यांना विनंती करतोय कैलास लखा शिंदे साहेब, त्याचबरोबर कुणाल दादाला आणि आमच्या या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार विलास दादा भोईर यांना विनंती करतो आपण यायचंय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषक व स्वर्गीय मदन भोईर स्मृती चषकचा चॅम्पियन संघ या स्पर्धेचा विक्ट्री स्पोर्ट्स संघ डोंबिवली विक्ट्री स्पोर्ट्स. जबरदस्त कामगिरी विक्ट्री स्पोर्ट्स संघाची आणि त्यामुळेच चॅम्पियन पदावर आपलं नाव कोरलेलं आहे विक्ट्री स्पोर्ट्सने. त्यांच्या नावातच विजय आहे, विक्ट्री आहे. त्यामुळे आपल्या नावाला, आपल्या संघाच्या नावाला साजेसा खेळ त्यांनी केला आणि चॅम्पियन पद त्यांनी पटकावलंय.
टाळ्या जाऊ द्या. विक्ट्री स्पोर्ट्स साठी जबरदस्त कामगिरी. चॅम्पियन ठरलाय स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषक व स्वर्गीय मदन भोईर स्मृती चषक 2017चा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेना 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 शिवसेना. थँक्यू थँक्यू. आता मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूची जी ट्रॉफी आहे थांबायचं आहे. मान्यवरांना विनंती, आपण एक पारितोषिक राहिलेलं आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू. मात्र तत्पूर्वी ही स्पर्धा ज्यांनी यशस्वी होण्यासाठी जीवाचं रान केलं, अथक परिश्रम केले या मैदानावरती, ते आमच्या लाडक्या विलासदादा भोईर आणि हेमंतदादा भोईरसाठी व त्यांच्या संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा, ज्याने फलंदाजी व गोलंदाजीच्या बळावर जबरदस्त कामगिरी केली या मैदानावरती. फलंदाजी चांगली केली, धावा केल्या आणि त्यानंतर गडी देखील बाद केले, चांगली गोलंदाजी केली, वाजवी षटकं फेकली आहेत. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय विलासदादा भोईर व कल्पेश भोईर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा जो खेळाडू ठरलाय तो खेळाडू विक्ट्री स्पोर्ट्सचा नसून स्वरा 11 संघाचा बाबू. 54 धावा आणि 6 गडी बाद केलेले आहेत. 54 धावा आणि 6 गडी. बाबू स्वरा 11 संघाचा. एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर बॅट. टाळावून जाऊ द्या बाबूसाठी. 54 धावा 6 गडी, अष्टपैलू कामगिरी. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय नारायण भोईर स्मृती चषकचा. तो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेना 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 शिवसेना. आणि या इथे पारितोषिक वितरण सोहळा संपलेला आहे आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपलेली आहे. प्रेक्षकांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय, आमच्या लाडक्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर GTCचे सर्व आमचे सदस्य आणि DJ ऑपरेटर, आमचे मंडप डेकोरेटरचे सर्व आमचे कार्यकर्ते व संपूर्ण कमिटीचं या ठिकाणी आभार प्रकट करतोय. आणि स्पर्धा इथे संपलेली आहे असं जाहीर करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.